लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, बँकेचा SMS आता तपासा, हप्ता जमा होणार आहे। महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो माता भगिनींनो, गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होता आणि चालू महिन्याचा सुद्धा हप्ता आता सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला। म्हणजेच की बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता 24वा आणि 25वा बघा दीड हजार असे 3000 रुपये एकत्रित लाभ आता जमा करण्यामध्ये येत आहे। आता ही प्रतीक्षा अधिकृतपणे संपली असून 2 महिन्याचा एकत्रित लाभ म्हणजे की 3000 रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। या निर्णयामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सरकारच्या या जलद निर्णयाचे सर्व स्तरामधून स्वागत केले जात आहे। राज्याच्या लाडक्या बहिणींना आता जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांच्या हप्त्यांसाठी स्वतंत्रपणे बँकेचा चक्रा मारण्याची किंवा तासनतास बँकेमध्ये जाऊन मॅसेजची वाट बघण्याची गरज अजिबात नाही। हो बहिणींनो, आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। राज्याच्या लाडक्या बहिणींना आता जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांच्या हप्त्यांसाठी स्वतंत्रपणे बँकेच्या चक्र अजिबात मारण्याची गरज पडणार नाही, हे स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं। बहिणींनो, आज DBTच्या माध्यमातून वितरण होत आहे आणि प्रत्येक पात्र बहिणीच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्याचा निर्णय स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यामध्ये आला। परंतु बहिणींनो थांबा, आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण केलं जाणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा। सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे 3 टप्प्यामध्ये वाटप करण्यामध्ये येणार। हो बहिणींनो, आज सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील 12 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे। उद्या पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे आणि परवा पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की बहिणींनो, टोटल महाराष्ट्र राज्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे। आज सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांचा क्रमांक लागला आहे। मग त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही एकदा चेक करून घ्या। जर जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा होणार आहे। तर बहिणींनो, आता बघा, या योजनेचा मुख्य उद्देश केवळ महिलांच्या बँक खात्यामध्ये आर्थिक रक्कम जमा करणे हा नसून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील आर्थिक ओझे कमी करणे हा आहे। हप्त्याच्या या 3000 रुपयाच्या रकमेसोबतच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले गॅस कनेक्शनचे महत्त्वाचे अनुदानही आता पात्र महिलांच्या खात्यामध्ये थेट जमा केले जात आहे। यामुळे कुटुंबाच्या आर्थिक नियोजनामध्ये महिलांना एक मोठा आधार मिळणार आहे। त्यांना घरामधील गॅस सिलेंडरच्या वाढत्या खर्चाची चिंता आता सरकारने दूर केली आहे, ज्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आता खऱ्या अर्थाने समाधान दिसत आहे। राज्य सरकारच्या वतीने या 2 महिन्यांच्या हप्त्यांसाठी आणि गॅस अनुदानासाठी तब्बल 7200 कोटी रुपयांचा अवघा मोठा निधी आता सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यामध्ये येत आहे। हा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये DBT या आधुनिक प्रणालीद्वारे थेट खात्यामध्ये जमा केला जात आहे। या डिजिटल पद्धतीमुळे मध्यस्थांची साखळी पूर्णपणे मोडून निघाली असून आता बहिणींच्या खात्यामध्ये लाभ मिळत असल्याने सर्व बहिणी आता खुश झाल्या आहे। हो बहिणींनो, अगदी सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी बघितल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की काही बहिणी अर्धवट व्हिडिओ पाहतात आणि त्यांना स्पष्टपणे समजत नाही की कोणत्या भागामध्ये लाभ मिळणार आणि कोणकोणत्या बहिणी पात्र आहे। जर लाभ मिळालाच नाही तर मग नेमकं काय करायचं हे देखील आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढं सांगणार आहोत। बघा, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने काही अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्णायक अटी तसेच पात्रता निकष लावले आहे। या निकषांचे तंतोतंत पालन करणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, हे मात्र लक्षामध्ये ठेवा। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या अर्जाची स्थिती किंवा बँक खात्याची स्थिती बघावी। बघा, पात्रतेचे निकष पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासून पाहावे। जर काही तांत्रिक त्रुटी असतील तर त्या त्वरित पूर्ण कराव्या, जेणेकरून या योजनेचा लाभ घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। बघा, हप्ता पण तुमचा रखडणार नाही बहिणींनो, जर आपण सांगितलेली प्रोसेस तुम्ही कंप्लीट केली तर। माता बहिणींनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या 2 महत्त्वाच्या प्रक्रिया
पूर्ण करणे अनिवार्य आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या संबंधित बँक शाखेची योग्य प्रकारे लिंक असलेले आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या योजनेसाठी आवश्यक असलेली KYC प्रक्रिया पूर्ण केलेली असणे गरजेचं आहे. ज्या महिलांनी या दोन्ही प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्व महिलांनी या तांत्रिक बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणं आता गरजेचं आहे. हो बहिणीनो, बघा, राज्यातील सध्याची पावसाळी स्थिती, काही भागामध्ये सुरू असलेली अतिवृष्टी आणि प्रशासकीय कामाचा मोठा व्याप लक्षामध्ये घेता निधी वाटपाची ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने आणि जिल्ह्यानुसार राबविली जात आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झाले नाही त्यांनी संयम राखावा आणि घाबरून जाऊ नये. येणाऱ्या काही दिवसामध्ये राज्यातील सर्व पात्र जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यात येणार आहे. आता बहिणींनो, लक्षामध्ये घ्या, सरकारच्या माध्यमातून आज टोटल 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली. या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही चेक करायचं आहे. जर या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आढळलं तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. तर मग बहिणींनो, आता फक्त लक्षपूर्वक बघत चला. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहे आणि बघा, सरकारने सांगितल्यानुसार बहुतांश जिल्ह्यामध्ये हे निधी वाटप अत्यंत युद्धपातळीमध्ये सुरू झाले आहे. मात्र काही निवडक जिल्ह्यांना तांत्रिक कारणास्तव काही प्रशासकीय प्रक्रियांमुळे या पहिल्या टप्प्यामधून वगळण्यामध्ये आले आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना पुढील सरकारी आदेशाची किंवा अधिकृत सूचनेची वाट पाहावी लागणार आहे. राज्य सरकार उरलेल्या जिल्ह्यांमध्ये लवकरच वाटप करण्याची तयारीमध्ये आहे. कोणत्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये येत आहे. आता बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि आजच्या मुहूर्तामध्ये होत असलेले हे वितरण महिलाच्या भविष्यातील आर्थिक नियोजनाला एक भक्कम आधार देणार आहे. अनेक महिला प्रत्यक्ष बँकांमध्ये जाऊन आपल्या खात्याची चौकशी करत असून खात्यावर रक्कम जमा झाल्याचे मेसेज समजताच त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि मोठा दिलासा पाहायला मिळत आहे, जो या योजनेच्या यशाची साक्षी देतो. आता बघा, अखेरच्या टप्प्यात प्रक्रिया पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाकडून सर्व संबंधित विभागांना देण्यामध्ये आल्या आहे. कोणत्याही अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत आणि सरकारी माहितींवरच विश्वास ठेवा. आता बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये ठेवा, सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर करण्यामध्ये आली आणि यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे. बहिणींनो, जर सरकारच्या यादीमध्ये तुमचं नाव आढळून आलं तर तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा होणार. बघा, सरकारची यादी आहे तुमच्या स्क्रीनवर. तर बहिणींनो, फक्त लक्षपूर्वक बघत चला. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे आता 24वा आणि 25वा एकत्रित हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. तुमच्या खात्यामध्ये थेट 3,000 रुपये जमा होणार असल्यामुळे मोठा आर्थिक भार आता तुमचा हलका होईल. विशेष म्हणजे आता जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्यानंतर लातूर जिल्हा आणि परभणी जिल्हा या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे. हा तुमचा हक्काचा पगार समजून तुम्ही तुमच्या खर्चाचे नियोजन करू शकता. हो बहिणीनो, बघा, जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करून घ्या. सरकारच्या माध्यमातून 12 जिल्हे सांगण्यामध्ये आले. बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी. बघा, या भागामधील बहिणींच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग बहिणींनो, पुढील क्रमांकाची यादी पाहून घ्या. शासनाकडून पैसे वाटपाची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू करण्यामध्ये आली आहे. नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्यानंतर जालना जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे. हो बहिणींनो, आता जर तुम्ही जालना जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. त्यामुळे या भागामधील महिलांनी आपले बँक खाते एकदा तपासून घ्यावे. हा एकत्रित हप्ता मिळाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल किंवा आनंद येईल. आणि कसल्याही प्रकारे बहिणींनो, अफवांवर विश्वास अजिबात ठेवू नका. गेल्या कित्येक दिवसापासून अफवा सुटल्या होत्या
की बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता मिळणार. बघा 2 हप्त्याचे मिळून 4200 रुपये मिळणार. तर अफवांना कसल्याही प्रकारे बळी पडू नका बहिणींनो. तुम्हाला फक्त 1500 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. प्रत्येकी एक हप्ता 1500 रुपयांचा म्हणजे 2 हप्ते 3000 रुपयांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. हे स्वतः सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आहे. आता बहिणी हो, पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घ्या. सरकारने सांगितल्यानुसार लाडक्या बहिणींना आधार देण्यासाठी शासनाने आता कंबर कसली आहे. यामध्ये आता पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश झाला आहे. या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार असून तुमचा 24वा आणि 25वा हप्ता एकदम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा लवकरात लवकर ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. हो बहिणींनो, स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यामध्ये आला. तर मग बहिणींनो, आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या कोणकोणत्या बहिणी अपात्र ठरणार आहे. बघा बहिणींनो, कसल्याही प्रकारे बहिणी अपात्र ठरणार नाही, परंतु ज्यांच्याकडे उत्पन्न जास्त आहे, ज्यांचं उत्पन्न भरमसाठ आहे, बघा अशांना मात्र अडचणी येऊ शकतात. परंतु ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे अशा बहिणींना कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. आणि सरकारच्या माध्यमातून निधी वितरित केलेला लवकरात लवकर बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मग बहिणींनो, आता लक्षामध्ये घ्या, जर तुमचा 22वा आणि 23वा हप्ता रखडला असेल, जर तुमच्या खात्यामध्ये येत नसेल, तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमची KYC करायची. त्यानंतर बहिणींनो, तुमची KYC झाल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार. आणि लक्षामध्ये घ्या, तुमच्याकडे पोस्ट बँकचं खातं असायलाच पाहिजे. हो, पोस्ट बँकचं जर खातं तुमच्याकडे असेल तर जास्ती काही अडचणी निर्माण होणार नाही आणि डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये वितरण होईल. बहिणींनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. आणि पुढे जर तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन लाडकी बहीणविषयी महत्त्वाच्या अपडेट जर बघायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.